चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याला देखील मुसळधार पावसाने झोडपून काढले, त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। इरई धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे इरई नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। रहमतनगर आणि सिस्टर कॉलनी भागातल्या काही परिसरात नदीचं पाणी शिरलंय। काल रात्री चंद्रपूर शहरात मुसळधार पाऊस झाली आणि त्या पावसाचा परिणाम जो आहे तो चंद्रपूर शहराला दिसत आहे। चंद्रपूर शहरालगत असलेली इरई नदी ही दुथडी भरून वाहत आहेत आणि शहर त्या नदीकाठचे जे दोन वस्त्या आहेत, सिस्टर कॉलनी असो की रहमतनगर, ते सध्या पाणी खाली गेलेले आहे। जवळपास 60 ते 70 लोकांना महानगरपालिकेने रात्री रेस्क्यू करून शाळेमध्ये ठेवलेले आहे। यासोबतच पुन्हा आता जर पाऊस झाला तर ही परिस्थिती पुन्हा बिघडू शकते। वर्धा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे इरई नदीचं पाणी पुढे जात नसल्यामुळे हा सगळा बॅकवॉटर जो आहे तो शहरात शिरत आहे। सध्या तरी याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात नसलं तरी जर पाऊस आला तर याचं प्रमाण वाढू शकतं आणि एक मोठी पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। यावर सध्या जिल्हा प्रशासन, महानगरपालिका पूर्णपणे लक्ष ठेवून आहे। हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर। तर जायकवाडी धरण साखळीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। अशातच धरणातनं 1,03,372 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। धरणाचे तब्बल 27 दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बघताय न्यूज 18 लोकमत। सकाळचे 9 वाजता या बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं। राज्यात शनिवारपासून मान्सून पुन्हा सक्रिय झालाय। अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय। मुंबईसोबतच ठाणे, पालघर, रत्नागिरी या भागात रविवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यासोबत रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय। अनंत चतुर्दशीनंतर मुंबईत पावसाने काहीशी उसंत घेतली होती, परंतु शनिवारी मुंबईत पावसाने काही ठिकाणी जोरदार हजेरी लावलेली होती। त्याच अनुषंगाने आज रविवारी आणि सोमवारी मुंबईत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय। तर रायगड आणि रत्नागिरीमध्ये सोमवारी ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे। पावसाने उसंत घेतली असं वाटत असताना शनिवारी मात्र दहिसर, बोरिवली या भागामध्ये तास ते दीड तास इतका पाऊस पडलेला होता। तर बोरिवली अग्निशमन दल केंद्र येथे अवघ्या दीड तासात 68.2 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। तर प्रबोधनकार ठाकरे नाट्यसंकुलात येथे 34.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। खरं तर राज्यभरात उत्तर महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये रविवारी आणि सोमवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। राज्यात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, तर मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। खरं तर गणेशोत्सवाच्या काळामध्ये जोरदार पाऊस मुंबईत देखील कोसळला होता, तसंच राज्यभरात देखील जोरदार पावसाने हजेरी लावलेली होती। परंतु अनंत चतुर्दशीनंतर पावसाने काहीशी उसंत घेतलेली असतानाच आजचा दिवस रविवारी आणि सोमवारी देखील मुंबईत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर लातूर शहर आणि परिसराला देखील रात्री मुसळधार पावसानं झोडपून काढलं। शहरातल्या सखल भागात पाणीच पाणी झालं। अनेक लोकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाणी शिरलं, त्यामुळे लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। याबाबत महानगरपालिकेला तिथल्या व्यापाऱ्यांनी वारंवार तक्रार करून देखील याची दखल घेतली नाही, त्यामुळे पाणी साचल्याचं व्यापारी म्हणतात। तर धाराशिवच्या कळंब तालुक्यात सुद्धा तुफान पाऊस कोसळलाय। तेरणा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। तेरणा नदीवरील पूल पाण्यात बुडला, त्यामुळे लातूर बार्शी रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला। पावसामुळे मूग, उडीद, सोयाबीन पिकांना फटका बसलाय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। अक्कलकोट तालुक्यात सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे। अशातच पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणारा युवक थोडक्यात बचावला। अक्कलकोट तालुक्यातील बनसगोळ गावातील केरसाळमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे। अक्कलकोट तालुक्यात झालेल्या पावसामुळे वाहत असलेल्या पाण्यात युवक स्वतःचे प्राण वाचवतानाचा व्हिडिओ समोर आलाय।
गावातील युवकांनी तत्परता दाखवल्यामुळे या युवकाचा जीव वाचला. समाजाच्या कुणबी प्रमाणपत्रांसाठी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने सरकारनं GR काढला. पण या GRच्या नंतर ओबीसी समाज प्रचंड नाराज झाल्याचं चित्र आहे. अशातच जरांगे पाटलांच्या आंदोलनात मध्यस्थी करणारे विखे पाटील आता ओबीसींसह मराठा नेत्यांच्या सुद्धा टार्गेटवर आले. जरांगेंसाठी GR, मंत्री विखेंवर प्रहार. विखे पाटील, अरे लाज वाटली पाहिजे तुला. 5वी पिढी तुझी राजकारणात आहे, 5वी पिढी. GR विरोधकांच्या निशाण्यावरती विखे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण विषयक उपसमितीच्या अध्यक्षपदावरून राधाकृष्ण विखे पाटील यांना दूर केलं पाहिजे. ओबीसींसह मराठा नेत्यांचीही टीका. विखे पाटील साहेब, मराठा समाजाला तुम्ही न्याय देणार की नाही देणार याचा खुलासा करावा. राधाकृष्ण विखेंच्या हकालपट्टीची मागणी. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती ओबीसी आणि मराठा नेत्यांनी केलेली ही टीका. मनोज जरांगे पाटील यांच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीनंतर सरकारच्या वतीनं कुणबी प्रमाणपत्रांसाठी GR निघाला. हा GR काढण्यात आणि जरांगेंच्या आंदोलनात मध्यस्थी करण्यात राधाकृष्ण विखे पाटलांचा पुढाकार पाहायला मिळाला. आता याच मुद्द्यावरनं राधाकृष्ण विखे पाटील हे ओबीसींच्या निशाण्यावरती आल्याचं दिसतंय. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके तर सातत्यानं विखेंना लक्ष्य करतात. बीडमध्ये हाकेंनी पुन्हा एकदा विखेंवर घणाघाती टीका केली आहे. अरे तो विखे पाटील, अरे लाज वाटली पाहिजे तुला. 5वी पिढी तुझी राजकारणात आहे, 5वी पिढी. अरे कारखान्याशिवाय आणि वायनरी शिवाय तुम्ही काय केलं? माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यामधला माझा माळी समाज, धनगर समाज, वंजारी समाज पिढ्यानी पिढ्या माझ्या गोपीनाथराव मुंडेंनी सांगितलं, हा महाराष्ट्र आपल्याला चालवायचा आहे, हा महाराष्ट्र आपला आहे. मुख्यमंत्री महोदय, हा महाराष्ट्र यांच्या बापाचा नाही, हा महाराष्ट्र गावगाड्यातल्या 18 पगड जातीचा आहे. छत्रपती शिवरायांच्या रयतेचा महाराष्ट्र आहे. GRमुळे ओबीसी नेत्यांच्या टीकेचे धनी बनलेले असतानाच मराठा समाजातही विखेंबाबत नाराजी पसरल्याचं चित्र आहे. केवळ ओबीसी समाजातूनच नाही तर काही मराठा नेते सुद्धा सरकारच्या GRला विरोध करतात. त्याचवेळी राधाकृष्ण विखे पाटलांना मराठ्यांकडनं विरोध सुरू झाल्याचं चित्र आहे. विखे पाटलांनी मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करत पश्चिम महाराष्ट्रातले नेते त्यांच्यावर टीका करतात. तुमच्याच्याने जर हे होत नसेल तर आपण मराठा आरक्षण विषयक जी समिती आहे तिचा राजीनामा दिला पाहिजे, किंवा राज्यातील करोड मराठ्यांचा रोज जर ओढून घ्यायचा नसेल तर देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण विषयक उपसमितीच्या अध्यक्षपदावरून राधाकृष्ण विखे पाटील यांना दूर केलं पाहिजे. त्यांच्यासाठी वाटलं तर वेगळी कुणबी, मराठा कुणबी अशी एखादी वेगळी समिती केली पाहिजे, मंत्रिमंडळाची उपसमिती. समाजामध्ये संभ्रम निर्माण होतोय, या संभ्रमाला जबाबदार तुम्ही सुद्धा तितकेच आहात. म्हणून मला सांगायचं आहे, विखे पाटील साहेब, 50%च्या आत ओबीसी मधून फक्त मराठा उल्लेख असलेल्या मराठा समाजाला तुम्ही न्याय देणार की नाही देणार याचा खुलासा करावा. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही मराठे शांत बसणार नाही, एवढंच या माध्यमातून सांगतो. एक मराठा लाख मराठा. ओबीसी नेत्यांसह आता मराठा नेत्यांनीही राधाकृष्ण विखे पाटलांना विरोध सुरू केल्यानं विखे पाटलांची कोंडी झाल्याचं दिसतंय. पण भाजपला मात्र विरोधकांचा आरोप मान्य नाहीये. मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी सरकारनं GRच्या माध्यमातून प्रयत्न केले, पण हेच प्रयत्न ओबीसींच्या नाराजीचं कारण बनले. हे प्रयत्न ज्यांच्या पुढाकारात झाले ते विखे पाटील आता GR विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. त्यामुळे विखे आणि GR विरोधकांच्या वादाचा पुढचा अंक नेमका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.